इलेक्ट्रिक सायकल आहे आणि आपण दादांकडूनच जाणून घेऊया इलेक्ट्रिक सायकल म्हणजे नक्की या सायकलची खासियत आहे की ही पूर्ण इलेक्ट्रॉनिक सायकल आहे. लॉक सिस्टीम आहे, याच्यामध्ये इनर बॅटरी आहे विथ चार्जर. ओके. पूर्ण फ्रेम ॲल्युमिनियम आणि हॉर्नची पण सिस्टीम याच्यामध्ये दिलेली आहे. हे चार्जर याचं आणि ही बॅटरी. ओके. नमस्कार मंडळी, मी अक्षदा मयूरखंडे #ब्लॉग वाइब्स मध्ये तुमचं स्वागत करते. तर आज आपण आलोय ठाण्यातील गावदेवी मैदानामध्ये एक एक्झिबिशन भरलेलं आहे. चैत्रोत्सव गृह उपयोगी वस्तू खरेदी आणि विक्री हे प्रदर्शन आहे. ठाणा स्टेशनच्या अगदीच बाजूला हे ग्राउंड आहे गावदेवी मैदान करून, आणि इथे हे एक्झिबिशन भरले आणि तिथे मला एक इंटरेस्टिंग गोष्ट सापडली आहे आणि ती आहे इलेक्ट्रिक सायकल आहे. आणि आपण दादांकडूनच जाणून घेऊया इलेक्ट्रिक सायकल म्हणजे नक्की काय, आणि खूप जास्त इंटरेस्टिंग आणि खूप वेगळीच अशी चार्जिंगवर वगैरे काय काय माहीत नाही. पेट्रोलवर चालते, चार्जिंगवर चालते, कसलंच काहीच माहिती नाही. तर आपण पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन दादांकडून जाणून घेऊया आणि ओव्हरऑल तुम्हाला हा ब्लॉग पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला डिटेलिंग प्रॉपर कळणार आहे. चला. ओके, मी उमेश गायकवाड. लॅब इंडिया विधूच्या नावाने हे आमचं प्रोडक्ट आहे, EV सायकल्स. रिसेंटलीच नितीन गडकरी सरांनी याचं उद्घाटन केलं या गुढीपाडव्याच्या निमित्ताने. या सायकलची खासियत आहे की ही पूर्ण इलेक्ट्रॉनिक सायकल आहे. 3.5 तास चार्ज केल्यानंतर ही 30 किलोमीटर साधारण चालते. याच्यामध्ये डिस्क ब्रेक सुद्धा आहेत, निऑन टायर आहे, स्पीडोमीटर आहे, लॉक सिस्टीम आहे, याच्यामध्ये इनर बॅटरी आहे विथ चार्जर. ओके. पूर्ण फ्रेम ॲल्युमिनियम आणि याची लोखंडाची बनवलेली आहे. याच्यामध्ये परत याच्यामध्ये इनबिल्ट मोटर आहे. मोटरला पण च्या मागे डिस्क ब्रेक्स आहेत. गाडीला हॉर्न आहे, लाईट आहे, सगळं एक कमीत कमी ऍक्टिवा मध्ये जे लागतं त्या सगळे फीचर्स या EV सायकल्स मध्ये आहेत. ओके. सो ही विदाउट चार्जिंग चालणार नाही का? ही विदाउट चार्जिंग सुद्धा चालेल, विथ चार्जिंग सुद्धा चालेल. एका वेळी कमीत कमी 110 किलो ही वजन वेट घेऊ शकते. आणि 25 किलोमीटर 25चा याचा स्पीड आहे. 25 नंतर ती लॉक होते. ओके. मिनिमम याला 25 किलोमीटरचे नियम आहेत जे ट्रान्सपोर्टेशन मिनिस्टरनी लावलेले आहेत. ओके. त्यामुळे 25 वरती लॉक होते आणि व्यवस्थित चालते. ओके. याची कमीत कमी किंमत 25,800 आहे. ओके. आणि याच्यामध्ये साधारण 3 ते 4 मॉडेल आम्ही लॉन्च केलेले आहेत. प्रत्येक याची किंमत तुम्हाला आमच्या वेबसाईटवरती मिळेल, www.labindiavidu.com. याच्यामध्ये कलरही अवेलेबल आहेत का? हा, याच्यामध्ये कलर अवेलेबल आहेत. फक्त तो एक जो मागची आहे ती जेनजीच्या नुसार आम्ही बनवलेली आहे. त्याच्यामध्ये डिटॅचेबल बॅटरी आहे. ती डिटॅचेबल बॅटरीचा एक ॲडव्हान्टेज आहे, प्रत्येक वेळी आपण ती डिटॅच करून आपण जशी घरी मोबाईल जसा चार्ज करतो तसं आपण बॅटरी चार्ज करू शकतो. ओके. आणि 1 किलोमीटर मागे याचा खर्च फक्त आणि फक्त 17 पैसे येतो. ओके. 3.5 तास चार्जिंग केल्यानंतर 1 युनिट पेक्षाही कमी युनिट लागतं याला चार्जिंग होण्यासाठी. ओके. हेडलाईट वगैरे पण आहे का ह्याला? हो, येस. ओके. चालवणार नाही. ओके. हे लाईट आहेत, हॉर्नची पण सिस्टीम याच्यामध्ये दिलेली आहे. पहिली गोष्ट म्हणजे एक मिनिट. हे काय? एक्सिलेटर गेल्यावर. ओके, एक्सिलेटरचं. अच्छा. आणि याच्यामध्येच इनर बॅटरी आहे. आपण ही बॅटरी काढू शकतो. ओके. नॉर्मल जशी आपण मोबाईल चार्ज करतो तसं घरी घेऊन आपण सायकल पकड. हे चार्जर याचं आणि ही बॅटरी. ओके. नाईस. डन. आणि मला एकदा याचा डेमो बघायला मिळेल का चालवताना? अँगल मारू शकतो. त्याच्यावर पण जाऊ.
हा म्हणजे लॉक आहे आणि हा डिस्प्ले आहे. त्याचा मेन डिस्प्ले हा आहे. ओके. हा वॉटरप्रूफ आहे अच्छा. आणि हा बटन आहे ना हा. आता चालू आहे. ओके. आता म्हणजे 1 किलोमीटर दाखवते किती बॅटरी चार्जिंग आहे ओके ओके ते दाखव. हे दाखव. अच्छा, म्हणजे जसं आपलं गाडीमध्ये कारमध्ये वगैरे जातं चार्जिंग किती आहे, पेट्रोल किती आहे वगैरे, डिझेल किती आहे, तसं हे चार्जिंग दाखवणार. दाखवते. म्हणजे आपल्याला त्याप्रमाणे अंदाज येऊ शकतो की हा. सायकल कुठपर्यंत चालेल. चालेल. ओके. ह्याच्यामध्ये हे असे मॉडेल्स आहेत, तुम्ही बघू शकता. आणि ह्याचे ओव्हरऑल जे डिटेल्स आहे मी ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. ह्या कंपनीचं नाव आहे, तुम्ही ऑनलाईन गुगलही करू शकता. गडकरी सरकार नितीन गडकरी साहेबांकडून ह्या सायकलचं लॉन्चिंग झालेलं आहे आणि भरपूरच डिमांड आहे. मगासपासून भरपूर गृहस्थांनी इथे येऊन इन्क्वायरी केलेली आहे सायकलच्या बाबतीत, तर तुम्हीही नक्की या. नमस्कार. लॅब इंडिया ॲनालिटिकल इन्स्ट्रुमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने प्रकाशनाच्या माध्यमातूनही 2013 पासून सुरुवात केलेली आहे. 2013च्या गुढीपाडव्यावरच्या मुहूर्तावरती हे वयम नावाचं मासिक आम्ही प्रकाशित दर महिन्याला करत असतो. आमचं 12 वर्ष पूर्ण होऊन 13व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. त्या निमित्ताने वयमचा एप्रिलचा हा अंक माझ्या हातामध्ये आहेच. हा 2013चा एप्रिलचा वयमचा अंक आणि 2025-24चा दिवाळी अंक याला आत्ताच आमच्या कोमसापातर्फे पुरस्कारही मिळालेला आहे. आत्तापर्यंत दिवाळी अंकाला अनेक पुरस्कार मिळाले. जवळजवळ 35-40 पुरस्कार दरवर्षीचे आम्हाला आहेतच. हे 4थी इयत्तेपासून ते 10वी इयत्तेतील मुलांकरता वाचण्याकरता योग्य आहे. वयमची टॅगलाईन आहे, मुलांसोबत पालकांनीही वाचावं. पालकांना लहानपणी चांदोबा नावाचं मासिक होतं, ते वाचता वाचताच पालकही मोठे झाले होते. म्हणून बापट सर हे लहानपणी त्याला चांदोबा वाचायची खूप हौस होती, पण मिळत नव्हतं. मग तेव्हा त्यांनी एक निश्चय केला की आपण जेव्हा कोणी मोठे होऊ तेव्हा मुलांकरता एक चांगलं मासिक असेल. त्याचं नाव अहम आवाम वयम हे संस्कृत नाव आहे आणि वयम म्हणजे आपण सारे असा त्याचा मराठी अर्थ आहे. त्यामुळे ते आज मासिक तुमच्यासमोर मांडताना मला खूप आनंद वाटतोय. आपण त्याचे नक्कीच सभासद व्हा. याच्याकरता काही माहिती हवी असेल तर आम्ही तुम्हाला आमचं वयमचं यूट्यूब चॅनल पण आहे, वेबसाईट पण आहे. वेबसाईटवरती पण तुम्ही जाऊ शकता. बॅनरवरती सगळं आपल्याला लिहिलेलं आहे, ते पहा आणि त्याचे सभासद व्हा. तर मी एक छोटासा ब्लॉग बनवलेला आहे आणि एकदम इंटरेस्टिंग प्रोडक्ट आहे, इंटरेस्टिंग सायकल आहे. जर तुम्हाला कोणाला गिफ्टिंगसाठी तुमच्या मुलाला 10th त्यांनी कंप्लीट केली आहे पण बाईक देण्यासाठी थोडी भीती वाटते आणि तुम्ही सायकल जर गिफ्ट करायची विचार असेल तर हे प्रोडक्ट नक्कीच तुम्ही तुमच्या मुलाला किंवा भावाला किंवा बहिणीला वॉटेवर कोणालाही जे आता नुकतेच कॉलेजला जायला सुरू करतात आणि ट्रॅव्हलिंगसाठी जर त्यांना ऑप्शन तुम्हाला हवा असेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे. ॲक्टिवा जर घ्यायचा तुम्हाला विचार आहे पण तेवढं बजेट नसेल किंवा थोडी भीती वाटत असेल तर हे हा प्रोडक्ट तुम्ही नक्कीच तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला सजेस्ट करू शकता. आणि हा माझा ब्लॉग आवडला असेल तर माझं चॅनल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. #ब्लॉगवाईब्स